वाहनावरील दंड आल्याचे भासवून मोबाईलवर आलेल्या व्ह्यू चलन या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर एम परिवहन हे ॲप डाउनलोड होऊन झाले गायब. काही वेळातच फ्लिपकार्टचे लॉग इन झाल्याचं नोटिफिकेशन आल्यानंतर पुढील अवघ्या 15 मिनिटात अज्ञाताने क्रेडिट कार्डचे लिमिट वापरून तब्बल 4,76,044 रुपयांच्या 4 मोबाईलची ऑर्डर करून घातला गंडा. आळंदी शहरातील वडगाव रस्ता परिसरात वास्तव्यास असलेल्या व्यक्तीची माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 कायदा कलम 66C आणि 66D अन्वये आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. भीमाशंकर मंदिर व्यवस्थापन समितीच्या आश्वासनानंतरही श्री भीमाशंकर.com या देवस्थानच्या अधिकृत वेबसाईटच्या ऑनलाईन दर्शन पास प्रक्रियेचा बोऱ्या उडाला. 3 दिवसात दर्शन पास प्रक्रिया कमिंग सूनची साथ सोडेना. मंदिर व्यवस्थापन समितीने दिलेल्या रविवार नोंदणीचा शब्दही ठरला खोटा. वेबसाईटचा तांत्रिक घोळाचा गुंता सुटेना. भाविकांमध्ये नाराजीचा सूर. ऑनलाईन पास नोंदणी प्रक्रियेची पुरती कोलमडली. प्रभारी जिल्हाधिकारी गजानन पाटील यांचा शब्दही हवेत विरला. ज्योतिर्लिंग भीमाशंकर मंदिर भाविकांसाठी 15 जून पासून दर्शनासाठी खुलं. विकास आराखड्यांतर्गत काम सुरू असताना मंदिर घाईघाईत खुलं करण्याचा निर्णयाची घाई झाल्याचीही भाविकांमध्ये चर्चा. इथे अशा पद्धतीच्या कारवाईच्या दरम्यान परिस्थिती होती की 100हून अधिक मुलं मुली आणि इथले सगळे ऑर्गनायझर्स या ठिकाणी होते. आळंदी मरकळ रस्त्यावरील बंगल्यात सुरू असलेल्या कथित रेव पार्टीवर पुणे गुन्हे शाखेच्या पथकाचा छापा. जिंकलेल्या तरुणींसह 100हून अधिक जण पोलिसांच्या ताब्यात. तुळापूर येथील दारू पार्टीत नशेसाठी गांजा वापरला गेल्याचा संशय बळावला. पोलिसांचा सखोल तपास सुरू. प्रोजेक्ट एक्स हाऊस पार्टी नावानं आलिशान बंगल्यात सुरू होती पार्टी. तुळापूर रेव पार्टीवर तेजस्विनी सातपुतेंचा मोठा खुलासा. कोरेगाव बुद्रुक येथील स्मशानभूमी परिसरात संशयास्पद हालचाली. कोंबड्यांची पिसे आणि काही संशयास्पद वस्तू आढळल्याने जादूटोना, अंधश्रद्धा किंवा भोंदू बाबांच्या प्रकारांबाबत ग्रामस्थ नागरिकांमध्ये व्यक्त होते शंका. या घटनांची अधिकृत पुष्टी नसली तरी भविष्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी प्रशासनाने तातडीने चौकशी करण्याची व्यक्त होते मागणी. अंधश्रद्धेच्या नावाखाली कोणत्याही व्यक्तीचे शोषण किंवा बेकायदेशीर कृत्य होऊ नये यासाठी वेळीच पावले उचलण्याची गरज. 4 दिवसांपूर्वी खेड तहसील कार्यालयाच्या दारात लवंग टोचलेली लिंब आढळल्याने नागरिकांनी महसूल विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये उलटसुलट चर्चेला आलं उधाण. राज्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून प्रतिबंधित गुटखा, पान मसाला, तत्सम अन्न पदार्थांविरुद्धची विशेष मोहीम प्रभावीपणे सुरू. 1 ते 5 जून दरम्यानच्या कारवाईत 192 व्यक्तींना अटक. राज्यभर 195 धाडी. या धाड सत्रातून 1,99,18,475 रुपयांचा अवैध साठा जप्त. अन्न आणि औषध प्रशासनाची माहिती. खेड तालुक्यात पुणे ग्रामीण पोलीस आणि पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीतील पानटपरी विक्रेते आणि अवैध दारू विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले. संभाव्य कारवाई टाळण्यासाठी विक्रेते शटर बंद करून झाले गायब.